रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गुलाबजामच्या प्रेमिक्स पासून गुलाबजाम कसे बनवायचे हे बघणार आहोत. कारण बऱ्याच जणांच्या गुलाबजामला तडे जातात आणि ते बरोबर बनत नाहीत. बऱ्याच जणांचा पाक सुद्धा चुकला जातो. तर आज मी पाकात छान मुरणारे आणि पाकाचे प्रमाण सुद्धा सांगणार आहे की तो पाक गुलाबजाम मध्ये खूप छान पद्धतीने मुरला जातो. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी MPRचा गुलाबजामचा प्रेमिक्स घेतलेला आहे. या एका पॅकेटमध्ये 35 गुलाबजाम होतात. आता डिपेंड आपण कोणत्या साईजचे बनवतो ते. तर हे एकसारखं पीठ करून घेत आहे. हे आपल्याला दुधामध्ये मळायचं आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. तर टोटल 1 वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे. शेवटला मी तुम्हाला सांगते एकूण किती दूध लागणार आहे ते. एकाच वेळेला भरपूर असं दूध ओतायचं नाहीये. जसं लागेल तसं दूध घेऊनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एक सॉफ्ट असा डो याचा तयार करायचा आहे. थोडं थोडं दुधाचा वापर करूनच अंदाज घेऊनच हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आणि जे मी 1 वाटी दूध घेतलं होतं त्यातलं हे पाव वाटी दूध राहिलेलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा जास्त दूध इथे मला लागलेलं आहे. आता 10 मिनिटं याला झाकून ठेवूया. तोपर्यंत साखरेचा पाक बनवायचा आहे. तर त्या एका प्रेमिक्सच्या पॅकेटसाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे. ह्या पेल्याने 1.5 पेला ही साखर मी घेतलेली आहे. आता पाकासाठी पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर जेवढी साखर तेवढं पाणी हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. तर 1.5 पेला मी साखर घेतली होती, त्याच पेल्याने 1.5 पेला पाणी मी घेणार आहे. कारण गुलाबजामचा पाक हा आपल्याला जास्त घट्ट ठेवायचा नसतो. त्यामुळे जेवढी साखर घ्याल त्याच मापाने तोच पेला मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता साखर ही पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायची आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे. पाक मोठ्या गॅसवर बनवला तरी चालतो. सतत साखर एकसारखी ढवळून घ्यायची आहे. पूर्ण साखर विरघळून झाली की साखर विरघळल्यानंतर बरोबर 6 मिनिटात आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. साखर विरघळल्यानंतर 6 मिनिटं उकळून पाक घ्यायचा आहे. 7व्या मिनिटाला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. याहून जास्त हे उकळवायचं नाहीये. साखर विरघळल्यावरती जे पाणी आपण ढवळतो ना ते हाताला अगदी हलकं लागत असतं. हात जेव्हा पाक पूर्ण तयार होतो ना तेव्हा जर तुम्ही चमच्याने चेक कराल तर तो चमचा आपल्याला जड लागतो. बोटाने आपल्याला चेक करायचंय. फक्त चिकटपणा, थोडा घट्टसरपणा असा आला की गॅस बंद करून घ्यायचा आहे. ते बरोबर साखर विरघळल्यावर मोठ्या गॅसवरती 6व्या मिनिटाला हा पाक तयार होतो. आता शेवटला मी वेलची पावडर घातली आहे आणि केशरच्या काही काड्या घातलेल्या आहेत. ऑप्शनल आहे. जर केशर नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. याने वास खूप छान येतो, त्यामुळे केशर मी इथे घालून घेतलेला आहे. आता हा पाक इथे आपला तयार झालेला आहे. गॅस बंद करून याला बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि आपण गुलाबजामचे गोळे बनवायला सुरुवात करूया. तर एक 10 मिनिटानंतर थोडंसं हाताला तूप लावून गोळे बनवायच्या आधी पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तूप लावून किंवा तेल लावून मळलात तर याला शाईन खूप छान येते. आणि गोळे बनवताना सुद्धा हाताला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. आणि मग हे गोळे छान मळून गोलाकार करून घ्यायचे आहेत. ज्या साईजचे गुलाबजाम तुम्हाला बनवायचे असेल त्या हिशोबाने पीठ घ्यायचं आहे. आता हे सर्व गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. माझे 32 गुलाबजाम तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात क्रॅक केलेली नाहीये. तर आता याला आपण तळायला सुरुवात करूया. तळताना मात्र आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. अजिबात मीडियम गॅसवर सुद्धा हे गुलाबजाम तळायचे नाहीयेत आणि तेलाचं टेम्परेचर हे अगदी कडक नसावं. नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे. एका वेळेला जसं तुम्ही भांडं घेतलं असेल त्या आकाराने तेवढेच गुलाबजाम सोडायचे आहेत. जास्त गुलाबजाम एका वेळेला तेलात घालू नका, कारण तेलात सोडल्यावरती ते थोडेसे फुलतात. आणि आपल्याला तळण्यासाठी सुद्धा एक वेगळी पद्धत मी दाखवते. लगेच कालथा लावायचा नाहीये. त्याला 1 मिनिटभर थोडा त्याचा आकार घेऊन द्यायचा आहे आणि चमच्याच्या उलट्या बाजूने फक्त तेल फिरवायचं आहे. गुलाबजामला आपल्याला धक्का लावायचा नाहीये किंवा गुलाबजाम सारखे खालीवर करायचे नाही. चमच्याच्या उलट्या बाजूने तेल फक्त मध्ये गोल गोल फिरवत राहायचं आहे.
जेव्हा गुलाबजामला थोडासा आकार येतो, वरचं आवरण जेव्हा थोडं कडक होतं ना, तेव्हा तुम्ही चमचा किंवा झाऱ्याने गुलाबजाम फिरवून घेऊ शकता. पण मी पूर्ण गुलाबजाम इथे फक्त तेल असं मध्ये फिरवूनच तळून घेतलेले आहेत. हे गुलाबजाम आता छान कलरवरती आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, छान सोनेरी कलरवरती हे गुलाबजाम तळून झालेले आहेत. हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच सुद्धा अशीच तळून घेणार आहे. गुलाबजाम तळायला सुद्धा एक 5 मिनिटं लागतात, त्याहून जास्त वेळ लागत नाही. आता हे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत. अगदीच गरमागरम तळलेले पाकामध्ये लगेच घालायचे नाहीये. थोडे नॉर्मल झाले की कोमट पाकामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत. जर पाक थंड झाला असेल तर गॅसवर ठेवून थोडासा गरम करून मग गुलाबजाम यामध्ये ओतायचे आहेत आणि छान पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे आहे. पाकाचं जे भांडं असतं ते सुद्धा थोडं मोठंच घ्यायचं आहे. त्यामुळे गुलाबजाम छान मुरतात आणि त्यांना फुलायला सुद्धा जागा मिळते. अर्धा तास हे गुलाबजाम छान पाकामध्ये मुरून देऊयात. तुम्ही अगदी 4 ते 5 तास त्याला झाकून ठेवलं तर ते खूप छान मुरतात. मी हे आता अर्धा ते पाऊण तासच पाकात ठेवले होते. तरी सुद्धा तुम्हाला एक गुलाबजाम मी प्लेटमध्ये घेऊन दाखवते, की पाऊण तासामध्ये सुद्धा छान पाक यामध्ये मुरलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणखीन एक 4 ते 5 तास जर याला ठेवलं पाकामध्ये तर अगदी रसरशीत असे हे गुलाबजाम तयार होतात. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बनवण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.